तर मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये धडक मारली आहे। आपण पाहतोय हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेत। मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांची जेवणाची सोय टेम्पोमध्ये करण्यात आली आहे। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे दादा पाटील हे मुंबईत दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत राज्यभरातून मराठा आंदोलक हे मुंबईत आलेले आहेत। मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची हाक दिलेली आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नाही ही भूमिका आहे आणि त्यामुळे राज्यभरातून मराठा आंदोलक आहेत ते त्यांनी त्यांच्यासोबत जेवणापासून सर्व तयारी आहे ती करून आलेले आहेत। कुठून आलाय? आम्ही नावा जालना जिल्हा नावा जेवण वगैरे सगळं घेऊन आलाय? सोबत घेऊन आलेलो आहे आम्ही आता। मी इथे बनवलंय? हो इथं बनवलं। हे काय स्वतः बनवलंय। हे आमचे आचार्य आहेत सोबतच किती लोकांचं जेवण? 50 लोकांचं जेवण आहे। असं किती दिवस तुम्ही इथे राहणार आहे? जोपर्यंत पाटलाचा आदेश येत नाही तोपर्यंत। जेवण गॅस वगैरे सगळं सोबत घेऊन आलंय। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्या जागा सोडणार नाही। खिचडी केली आहे, खिचडी भात, संध्याकाळचा मेनू फक्त पोहे। द्या. उद्या त्याला खिचडी पोहेच खाणार। जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत खिचडी आणि पोहेच खाणार। बाकी काही नाही, मेनू वगैरे काही नाही आमचा। असं काही ठरलेलं नसतं। आम्ही शेतीत काम करणारे आहोत त्याच्यामुळे आमचा मेनू नसतो। सांगा एकच विनंती आमची फडणवीस साहेबाला, आमचं अंत पाहू नका। आमचं अंत पाहिला तर आमचा जीव पण जाऊ शकतो। आम्ही जोपर्यंत आमचे जीव जात नाही, आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथं थांबणार। 1 महिना लागू किंवा 2 महिने लागू, आम्ही इथून हटणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित चिकवंचा, गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।